हॅलो एव्हरीवन. तर तुमच्या एक्झामसाठी आता खूप कमी दिवस उरले आहेत अँड जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं तसं मी आपले हे दोन्ही कोर्स अपडेट केलेले आहेत अँड पुढेसुद्धा काही ॲडिशन करण्याचं आपण ट्राय करणार आहोत. कोर्सेसचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. तर आता ज्यांना कमी वेळात आपली तयारी टेस्ट करायची आहे, म्हणजे ज्यांचं प्रिपरेशन झालं आहे त्यांच्यासाठी हा मॉक टेस्ट कोर्स बेस्ट आहे. अँड ज्यांना असं वाटतं की माझं काहीच प्रिपरेशन नाही आहे, झिरोपासून सुरुवात आहे, किंवा ज्यांना आपल्या तयारीवर डाऊट आहे त्यांच्यासाठी मी हा PDF बुक कोर्स सजेस्ट करेन. क्विक रिव्हिजनसाठी यात क्वेश्चन्स विथ हायलाइटेड आन्सर्स आहेत. खूप कमी वेळात तुमचं एक्झाम प्रिपरेशन होऊ शकते. कोर्सचे संपूर्ण डिटेल्स, कोर्स फीचर्स अँड कोर्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत. सो ज्यांना जशी गरज वाटते तसं तुम्ही परचेस करू शकता. ॲप लिंक इज गिवन इन द डिस्क्रिप्शन. ठीक आहे, तर आता क्वेश्चन स्टार्ट करूया. आजच्या व्हिडिओत आपण क्रोमॅटोग्राफी, पोलॅरोग्राफी, स्पेक्ट्रोस्कोपीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. खूप इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट अबाउट ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड? कोणतं करेक्ट स्टेटमेंट आहे अबाउट DME, ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड? तर काय पाहिलं होतं आपण ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोडबद्दल? कशासाठी यूज करतात याचा? तर पोलॅरोग्राफीमध्ये याचा यूज करतात ना. पोलरायझेबल असतो, याचा सरफेस एरिया कमी असतो. सो हा मायक्रो इलेक्ट्रोड आहे. इट ॲक्ट्स ॲज ए कॅथोड. आणि आपण आणखी काय पाहिलं होतं? विच इलेक्ट्रोड इज ॲक्ट ॲज ॲन ॲनोड? कोणता इलेक्ट्रोड ॲक्ट करतो ॲज ॲन ॲनोड? तर मर्क्युरी पूलबद्दल पाहिलं होतं ना आपण. रेफरन्स इलेक्ट्रोड असतो. इट ॲक्ट्स ॲज ॲन ॲनोड. याचा सरफेस एरिया जास्त असतो. हा नॉन पोलरायझेबल असतो. याचं कॉन्स्टंट पोटेन्शियल असते. ठीक आहे, मर्क्युरी पूल अँड ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड दोन्ही तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. तर आता आपल्याला DME बद्दल विचारले. काय दिलं आहे ऑप्शन्समध्ये? तर DME इज पोलरायझेबल, करेक्ट आहे. DME इज मायक्रो इलेक्ट्रोड, इथे पाहिलं ना आपण, करेक्ट आहे. इट हॅज स्मॉल सरफेस एरिया. देन DME ॲक्ट ॲज ए कॅथोड, हे सुद्धा करेक्ट आहे. DME कॅथोड, ॲनोड असतो मर्क्युरी पूल. सो ऑप्शन D येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर. ही सर्व स्टेटमेंट्स करेक्ट आहेत अबाउट ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन पोलॅरोग्राफी टू एलिमिनेट मायग्रेशन करंट विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड? NaCl, KCl, NaOH, KOH. काय यूज करतात पोलॅरोग्राफीमध्ये टू एलिमिनेट मायग्रेशन करंट? प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. काय करेक्ट आन्सर? तर पोलॅरोग्राफीमध्ये मायग्रेशन करंटला सप्रेस करण्यासाठी, एलिमिनेट करण्यासाठी यूज करतात सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइटचा. काय ते सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइटमध्ये? तर पोटॅशियम क्लोराईड. ऑप्शन B येईल तुमचं करेक्ट आन्सर. पोटॅशियम क्लोराईड इज यूज टू एलिमिनेट मायग्रेशन करंट इन पोलॅरोग्राफी. हे असते तुमचं सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मास स्पेक्ट्रम ऑफ ए कंपाउंड हेल्प्स टू फाइंड आउट एक्झॅक्ट मॉलिक्युलर मास, अनसॅच्युरेशन, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम, नन ऑफ दी अबव. मास स्पेक्ट्रम ऑफ ए कंपाउंड हेल्प्स टू फाइंड आउट. कसल्या डिटेक्शनसाठी यूज करतात मास स्पेक्ट्रमचा? तर मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये आपण पाहिलं होतं ना. कशासाठी यूज करतात मास स्पेक्ट्रोमेट्रीचा? तर मॉलिक्युलर मासच्या डिटर्मिनेशनसाठी यूज करतात ना. ऑप्शन A येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोस्ट ॲक्युरेट मेथड फॉर डिटरमायनिंग मॉलिक्युलर मास इज मास स्पेक्ट्रोमेट्री. काय होते मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये? तर इलेक्ट्रॉन्सची बंबार्डमेंट होते ना. बंबार्डिंग दी सॅम्पल विथ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स. कशासाठी? तर टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स. केमिकल आयोनायझेशनसाठी इलेक्ट्रॉन्सची बंबार्डमेंट करतात. यामध्ये सगळ्यात आधी मॉलिक्युल्सला गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट करून त्यावर हाय एनर्जी इलेक्ट्रॉन बीम बंबार्ड करतात. अनसॅच्युरेशनसाठी कसला यूज करतात? तर अनसॅच्युरेशन डबल बॉन्डच्या डिटर्मिनेशनसाठी यूज करतात UVचा. डबल बॉन्ड अनसॅच्युरेशन इज डिटरमाइंड बाय UV विजिबल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस बाय पोलॅरोग्राफी इज बेस्ड ऑन इलेक्ट्रोड पोटेन्शियल, लिमिटिंग करंट, डिफ्युजन करंट, नन ऑफ दी अबव. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस बाय पोलॅरोग्राफी इज बेस्ड ऑन. तर आपण पाहिलं होतं पोलॅरोग्राफीमध्ये एक असते क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस अँड दुसरं असते क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. पोलॅरोग्राफीचा ग्राफ पाहिला होता ना. पोलॅरोग्राम कसा असतो? तर इथे करंट असतो, इथे पोटेन्शियल असते. हा असा ग्राफ प्लॉट झालेला असतो ना. हा असतो तुमचा रेसिड्युअल करंट, इथे असतो तुमचा डिफ्युजन करंट आणि इथे असतो तुमचा लिमिटिंग करंट. अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस इज बेस्ड ऑन डिफ्युजन करंट. डिफ्युजन करंटवर बेस असते क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. सो ऑप्शन C येईल तुमचं करेक्ट आन्सर. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस बाय पोलॅरोग्राफी इज बेस्ड ऑन डिफ्युजन करंट. अँड हे जे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस असते हे कशावर डिपेंड असते?
तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस बाय पोलॅरोग्राफी इज बेस्ड ऑन हाफ वेव्ह पोटेन्शियल. व्हॉट इज हाफ वेव्ह पोटेन्शियल? तर या डिफ्युजन करंटचा जो हाफ असतो ते असते तुमचं हाफ वेव्ह पोटेन्शियल. खूप वेळा एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे हा सुद्धा. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस इज बेस्ड ऑन हाफ वेव्ह पोटेन्शियल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रिमूव्ह अ सिंगल इलेक्ट्रॉन फ्रॉम ए मॉलिक्यूल रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ फ्रॅगमेंट आयन, मेटास्टेबल आयन, मॉलिक्युलर आयन, रिअरेंजमेंट आयन. रिमूव्ह ऑफ ए सिंगल इलेक्ट्रॉन फ्रॉम ए मॉलिक्यूल रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ. कसलं फॉर्मेशन होईल? जर आपण मॉलिक्यूलमधून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केलं तर याला मॉलिक्युलर आयन म्हणतात ना. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणखी काय म्हणतात याला? तर पॅरेंट आयनसुद्धा म्हणतात ना. पॅरेंट आयन, मॉलिक्युलर आयन. रिमूव्हल ऑफ ए सिंगल इलेक्ट्रॉन फ्रॉम ए मॉलिक्यूल रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्युलर आयन, पॅरेंट आयन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अ डिटेक्टर इन IR? कोणाचा यूज करतात ॲज अ डिटेक्टर इन IR? फोटो मल्टिप्लायर, गोले सेल, बोथ ऑफ दी अबाव, नन ऑफ दी अबाव. यूज्ड ॲज अ डिटेक्टर इन IR. तर आपण IR डिटेक्टर्स पाहिले होते ना. काय पाहिलं होतं? बोलोमीटर, थर्मोकपल, देन गोले सेल. काय दिलं आहे ऑप्शन्समध्ये? तर गोले सेल आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बोलोमीटर, गोले सेल, थर्मोकपल यांचा यूज करतात ॲज अ डिटेक्टर इन IR. काय असते गोले सेल? तर हे फोटो ॲकॉस्टिक डिटेक्टर असते. इट इज अ गॅस फिल्ड चेंबर विथ ए सेमी ट्रान्सपरंट फिल्म. हे गॅस फिल्ड चेंबर असते विथ ए सेमी ट्रान्सपरंट फिल्म दॅट ॲब्झॉर्ब्स इन्फ्रारेड रेडिएशन अँड हिट्स दी गॅस. ठीक आहे, गोले सेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Polarogram of a solution containing an electro-reducible substance is obtained by plotting current versus volume, current versus potential, resistance versus time, potential versus volume. तर काय असतो पोलॅरोग्राम? आताच प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना. पोलॅरोग्राफीचा जो ग्राफ असतो त्याला म्हणतात पोलॅरोग्राम. आपण पाहिलं होतं ना. इथे असतो तुमचा करंट, इथे असते तुमचं पोटेन्शियल. हा असा असतो तुमचा ग्राफ. इथे असतो तुमचा रेसिड्युअल करंट, इथे असतो डिफ्युजन करंट, इथे असतो तुमचा लिमिटिंग करंट. डिफ्युजन करंटचा हाफ काय पाहिला होता आपण? तर हाफ वेव्ह पोटेन्शियल पाहिलं होतं ना. आपण पाहिलं होतं ना क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस इज बेस्ड ऑन ई हाफ वेव्ह पोटेन्शियल, अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस इज बेस्ड ऑन डिफ्युजन करंट. तर मग आता इथे काय विचारले आपल्याला? पोलॅरोग्राम ऑफ ए सोल्युशन कंटेनिंग इलेक्ट्रो रिड्युसिबल सबस्टन्स इज ऑब्टेन्ड बाय प्लॉटिंग. तर करंट वर्सेस पोटेन्शियल आहे ना. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सॉल्वंट कॉमनली यूज्ड इन NMR इज क्लोरोफॉर्म, मिथेनॉल, ॲसिटोन, कार्बन टेट्राक्लोराईड. कोणत्या सॉल्वंटचा यूज करतात NMRमध्ये? न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्समध्ये. खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. सॉल्वंट कॉमनली यूज्ड इन NMR कोणता येईल? तर CCl4चा यूज करतात ना. कार्बन टेट्राक्लोराईड. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणखी काय विचारतात NMRवर? तर कोणत्या रेफरन्स कंपाऊंडचा यूज करतात NMRमध्ये? हा क्वेश्चनसुद्धा खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. रेफरन्स कंपाऊंड फॉर NMR. तर टेट्रामिथाइल सिलेनचा यूज करतात ना. TMS, टेट्रामिथाइल सिलेन. ठीक आहे. टेट्रामिथाइल सिलेन इज यूज्ड ॲज ए रेफरन्स कंपाऊंड इन NMR. TMSची डेल्टा व्हॅल्यू काय असते? डेल्टा व्हॅल्यू फॉर TMS इन NMR इज तर 0 असते. त्यानंतर NMRमध्ये युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ काय असते? युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इन NMR इज तर टेस्ला और गॉज. हे जे काही एक्स्ट्रा पॉईंट्स मी सांगतो हे सर्व प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. त्यानंतर आणखी काय विचारतात NMRवर? तर पोझिशन ऑफ सिग्नल्स इन NMR स्पेक्ट्रम इंडिकेट्स. सिग्नल्सची जी पोझिशन असते ती काय इंडिकेट करते इन NMR? तर इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट ऑफ ईच काइंड ऑफ प्रोटॉन. Position of signals in NMR spectrum indicates electronic environment of each kind of proton. And signal ची intensity काय indicate करते? Intensities in NMR spectrum indicate तर intensity indicate करते relative number of protons of each kind. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. In mass spectrometry, molecules are bombarded with beam of energetic electron, neutron, proton, none of the above. इन मास स्पेक्ट्रोमेट्री मॉलिक्युल्स आर बंबार्डेड विथ. तर आपण खूप वेळा डिस्कस केलं हे. मास स्पेक्ट्रोमेट्रीचं प्रिन्सिपल पाहिलं ना आपण. बंबार्डिंग दी सॅम्पल विथ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स. मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये इलेक्ट्रॉन्सची बंबार्डमेंट होते ना.
यामध्ये मॉलिक्यूलला गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट करून त्यावर हाय एनर्जी इलेक्ट्रॉन बीम बंबार्ड करतात. सो बीम ऑफ एनर्जेटिक इलेक्ट्रॉन येईल ना, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मॉलिक्यूल्स आर बंबार्डेड विथ बीम ऑफ एनर्जेटिक इलेक्ट्रॉन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द मोस्ट कॉमनली यूज्ड म्युलिंग एजंट इन IR इज CHCl3, न्यूजॉल, हेक्साक्लोरोब्युटाडीन, क्लोरोफ्लोरोकार्बन ऑइल. द मोस्ट कॉमनली यूज्ड म्युलिंग एजंट इन IR काय येईल? तर न्यूजॉल असते ना, ऑप्शन बी. काय असते न्यूजॉल? तर मिनरल ऑइल असते ना न्यूजॉल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाफ वेव पोटेन्शियल इज डिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोएक्टिव्ह स्पीशीज, नेचर ऑफ सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट, डिझॉल्व्ड ऑक्सिजन, नेचर ऑफ इलेक्ट्रोएक्टिव्ह स्पीशीज. हाफ वेव पोटेन्शियल ई हाफ काय पाहिलं होतं आपण? पोलॅरोग्राममध्ये पाहिलं होतं ना. इथे करंट असतो, इथे पोटेन्शियल असते. हा असतो तुमचा रेसिड्युअल करंट, हा असतो डिफ्युजन करंट, इथे असते लिमिटिंग करंट. अँड या डिफ्युजन करंटचा हाफ असतो तुमचा ई हाफ, हाफ वेव पोटेन्शियल. आपण पाहिलं होतं ना, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिससाठी यूज करतात हाफ वेव पोटेन्शियलचा, ई हाफचा. आणि कशावर डिपेंड असते हाफ वेव पोटेन्शियल? तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोएक्टिव्ह स्पीशीज नाही, नेचर ऑफ सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइटसुद्धा नाही, डिझॉल्व्ड ऑक्सिजनवर सुद्धा डिपेंड नसते. नेचर ऑफ इलेक्ट्रोएक्टिव्ह स्पीशीज तर ई हाफ डिपेंड असतो ना नेचर ऑफ इलेक्ट्रोएक्टिव्ह स्पीशीजवर. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हाफ वेव पोटेन्शियल इज डिपेंडंट ऑफ नेचर ऑफ इलेक्ट्रोएक्टिव्ह स्पीशीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The inert gas used in the ionization state of mass spectrometry is helium, argon, xenon, methane. कोणत्या इनर्ट गॅसचा यूज करतात इन दी आयोनायझेशन स्टेज ऑफ मास स्पेक्ट्रोमेट्री? तर खूप वेळा आपण डिस्कस केलं आहे मास स्पेक्ट्रोमेट्रीबद्दल. यामध्ये मॉलिक्यूलला गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट करतात. मॉलिक्यूलचं केमिकल आयोनायझेशन होते ना, आणि या केमिकल आयोनायझेशनसाठी यूज करतात मिथेनचा. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मिथेन इज यूज्ड इन द आयोनायझेशन स्टेज ऑफ मास स्पेक्ट्रोमेट्री. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द सॉल्वंट नॉट यूज्ड इन IR स्पेक्ट्रोस्कोपी इज क्लोरोफॉर्म, कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन डायसल्फाइड और वॉटर. सॉल्वंट नॉट यूज्ड इन IR स्पेक्ट्रोस्कोपी तर ज्यामध्ये हायड्रोजन प्रेझेंट असतो त्याचा यूज करत नाही ना IR स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. हायड्रोजन बॉन्डिंग पीक देतात. सो वॉटर इज नॉट यूज्ड इन IR स्पेक्ट्रोस्कोपी ॲज ए सॉल्वंट. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वॉटरमध्ये हायड्रोजन प्रेझेंट असतो ना, H2O असते वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रेफरन्स इलेक्ट्रोड इन पोलॅरोग्राफी इज ड्रॉपिंग मर्क्युरी, मर्क्युरी पूल, ग्रॅफाइट इलेक्ट्रोड, रोटेटिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड. तर काय पाहिलं होतं आपण रेफरन्स इलेक्ट्रोड्समध्ये? तर मर्क्युरी पूल पाहिलं होतं, सॅच्युरेटेड कॅरमल इलेक्ट्रोड पाहिलं होतं. आपण पाहिलं होतं ना यांचा सरफेस एरिया जास्त असतो. रेफरन्स इलेक्ट्रोड ॲक्ट्स ॲज ॲन ॲनोड, नॉन पोलरायझेबल असते, याचं पोटेन्शियल कॉन्स्टंट असते. सो इथे करेक्ट आन्सर येईल मर्क्युरी पूल, ऑप्शन बी. रेफरन्स इलेक्ट्रोड इन पोलॅरोग्राफी इज मर्क्युरी पूल. त्यानंतर आणखी कोणता इलेक्ट्रोड आपण पाहिला होता पोलॅरोग्राफीमध्ये? तर इंडिकेटर इलेक्ट्रोड पाहिला होता ना. ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड असतो इंडिकेटर इलेक्ट्रोड. याच्याबद्दल काय पाहिलं होतं आपण? तर पोलरायझेबल असतो, याचा सरफेस एरिया कमी असतो, इट ॲक्ट्स ॲज ए कॅथोड. मायक्रो इलेक्ट्रोड असतो ना ड्रॉपिंग मर्क्युरी इलेक्ट्रोड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मास स्पेक्ट्रोमीटर इज डिझाइन टू परफॉर्म विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स? टू वेपराइज कंपाउंड्स ऑफ वेरिंग व्होलॅटिलिटी, टू प्रोड्यूस आयन्स फ्रॉम द न्यूट्रल कंपाउंड्स इन द वेपर फेज, टू सेपरेट आयन्स अकॉर्डिंग टू देअर मास ओव्हर चार्ज रेशियो अँड टू रेकॉर्ड देम. ऑल ऑफ दी अबव. मास स्पेक्ट्रोमीटर इज डिझाइन टू परफॉर्म विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. कोणतं फंक्शन येईल? तर मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये आपण पाहिलं होतं ना, यामध्ये मॉलिक्यूलला गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट करतात. केमिकल आयनायझेशन होते ना मॉलिक्यूलचं. सो टू वेपराइज कंपाउंड्स ऑफ वेरिंग व्होलॅटिलिटी करेक्ट आहे. हे फंक्शन आहे मास स्पेक्ट्रोमीटरचं. देन टू प्रोड्यूस आयन्स फ्रॉम द न्यूट्रल कंपाउंड्स इन द वेपर फेज. तर यामध्ये इलेक्ट्रॉन बंबार्डिंग होते ना टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. सो हे सुद्धा फंक्शन आहे मास स्पेक्ट्रोमीटरचं. देन टू सेपरेट आयन्स अकॉर्डिंग टू देअर मास ओव्हर चार्ज रेशियो अँड टू रेकॉर्ड डेम, हे सुद्धा फंक्शन आहे. सो ऑप्शन डी येईल इथे तुमचं करेक्ट आन्सर, ऑल ऑफ दी अबाव. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट इज यूज्ड इन पोलॅरोग्राफी टू सप्रेस डिफ्युजन करंट, मायग्रेशन करंट, कन्व्हेन्शन करंट, लिमिटिंग करंट. सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट इज यूज्ड इन पोलॅरोग्राफी टू सप्रेस. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पोटॅशियम क्लोराईडबद्दल पाहिलं होतं ना.
सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट आहे ना पोटॅशियम क्लोराईड. कशासाठी याचा यूज करतात पोलॅरोग्राफीमध्ये? काय पाहिलं होतं? तर मायग्रेशन करंटला सप्रेस करण्यासाठी, मायग्रेशन करंटला एलिमिनेट करण्यासाठी याचा यूज करतात ना. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सपोर्टिंग इलेक्ट्रोलाइट इज यूज्ड इन पोलॅरोग्राफी टू सप्रेस मायग्रेशन करंट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Pressed palette technique for sample preparation in IR involve the use of calcium carbonate, sodium bromide, potassium bromide, none of the above. Pressed palette technique for sample preparation in IR involve the use of. तर काय असते pressed palette technique? तर यामध्ये स्मॉल अमाउंट ऑफ पावडर्ड सॅम्पल इज मिक्स्ड विथ ए पावडर अल्कली हॅलाइड. यामध्ये पावडर्ड सॅम्पलची स्मॉल क्वांटिटी मिक्स करतात विथ पावडर अल्कली हॅलाइड आणि याला प्रेस करतात इनटू पॅलेट युजिंग पॅलेट डाय अँड प्लेस्ड इनटू पॅलेट होल्डर. आणि कोणतं असते मोस्ट कॉमनली यूज्ड अल्कली हॅलाइड? तर हे असते तुमचं पोटॅशियम ब्रोमाइड. पोटॅशियम ब्रोमाइडचा यूज करतात यासाठी. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम ब्रोमाइड. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. यामध्ये पावडर्ड सॅम्पलला मिक्स करतात विथ पावडर्ड पोटॅशियम ब्रोमाइड. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. In polarography apparatus dash is generated. पोलॅरोग्राम, पोलॅरोग्राफ, पोलॅरोमीटर, पोलॅरोस्कोप. काय जनरेट होते पोलॅरोग्राफी ॲपरेटसमध्ये? तर पोलॅरोग्राफी ॲपरेटसला काय म्हणतात? पोलॅरोग्राफ. आणि जो ग्राफ प्लॉट करतात त्याला म्हणतात पोलॅरोग्राम. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. इन पोलॅरोग्राफी ॲपरेटस म्हणजेच पोलॅरोग्राफमध्ये पोलॅरोग्राम जनरेट होतो ना. आपण पाहिलं होतं ना करंट वर्सेस पोटेन्शियलचा ग्राफ असतो. Polarogram is obtained by plotting current versus potential. Next question पाहूया. Rotation of electrons about the protons generate a secondary magnetic field which opposes the applied magnetic field. The proton is said to be shielded, shifted, deshielded, edge bonded. प्रोटॉन्सच्या अराउंड जे इलेक्ट्रॉन्स असतात ते मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतात आणि जर आपण बाहेरून मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर या इलेक्ट्रॉन्सचं मॅग्नेटिक फील्ड याला अपोज करते. तर मग काय म्हणतात अशा प्रोटॉनला? दी प्रोटॉन इज सेड टू बी. तर शिल्डेड म्हणतात ना. दी प्रोटॉन इज सेड टू बी शिल्डेड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. जर सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड अपोज करते मॅग्नेटिक फील्डला तर प्रोटॉन इज सेड टू बी शिल्डेड. त्यानंतर प्रोटॉन डिशिल्डेड कधी असतो? वेन दी प्रोटॉन इज सेड टू बी डिशिल्डेड. तर जर सेकंडरी मॅग्नेटिक फील्ड रिइन्फोर्स करते अप्लाइड मॅग्नेटिक फील्डला then the proton is said to be deshielded. Next question पाहूया. In polarography half wave potential indicates quality of compound, quantity of compound, both of the above, none of the above. तर खूप वेळा आपण डिस्कस केलं काय इंडिकेट करते ई हाफ वेव पोटेन्शियल. पोलॅरोग्राममध्ये आपण पाहिलं ना करंट वर्सेस पोटेन्शियलचा ग्राफ असतो. रेसिड्युअल करंट, डिफ्युजन करंट अँड लिमिटिंग करंट. आणि या डिफ्युजन करंटचं हाफ असते हाफ वेव पोटेन्शियल ई हाफ. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिससाठी यूज होते ना हाफ वेव पोटेन्शियल. सो हाफ वेव पोटेन्शियल इंडिकेट्स क्वालिटी ऑफ कंपाऊंड. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. देन क्वांटिटी ऑफ कंपाऊंड. तर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिससाठी डिफ्युजन करंटचा यूज करतात ना. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन मास स्पेक्ट्रा द मोस्ट इंटेन्स पीक इज बेस पीक, मेटास्टेबल आयन पीक, फ्रॅगमेंट आयन पीक, रिअरेंजमेंट आयन पीक. तर मोस्ट इंटेन्स पीक येईल बेस पीक. ऑप्शन ए. 100% इंटेन्सिटी असते ना बेस पीकची. इन मास स्पेक्ट्रा दी मोस्ट इंटेन्स पीक इज बेस पीक. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग महाजनको केमिस्ट एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. यात काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड आहेत. सो मोस्ट बेनिफिशियल ठरणार आहेत तुमच्या एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे. तर या व्हिडिओ तितकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.